आंतरराष्ट्रीय सर्व ज्या ज्या लीग संपूर्ण भारतभर नाही तर संपूर्ण जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी कबड्डीच्या होतात त्यावेळेस नेहमीच फायनल मध्ये आपण ज्यांना पाहतो शंभूराजे टॉस विन. सर्वांचं धन्यवाद. जतीन दादा, विनायक पाटील, थँक्यू. जतीन दादांचा देखील सत्कार आपण घेऊया व्यासपीठावर. मॅडमचा सत्कार आपण व्यासपीठावर घेणार आहोत. प्रथम जतीन दादा विनायक पाटील यांचा सत्कार करण्यासाठी मी विशाल सह्याद्री सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतोय. आरती बारी मॅडम यांचा देखील आपण व्यासपीठावर सत्कार घेणार आहोत. प्रथम आपण या ठिकाणी जतीन दादा विनायक पाटील यांचा सत्कार घेणार आहोत. विशाल सह्याद्री सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीनं जतीन दादा विनायक पाटील यांचा सत्कार. मी विनंती करेन आमच्या पदाधिकारी आपण हा सत्कार सन्मान करावा. जतीन दादा विनायक पाटील यांचा सत्कार सन्मान करण्यासाठी विनंती करतोय. मी जतीन दादा विनायक पाटील यांचा सत्कार करण्यासाठी मनोज दादा चव्हाण आपणास विनंती करतोय. यानंतर मी आरती बारी मॅडम यांना विनंती करतोय. इंटरनॅशनल रेफरी आपला सत्कार आणि सन्मान आम्ही या ठिकाणी व्यासपीठावर करत आहोत. बघा मोठे खेळाडू कसे असतात. आज महेश डोईफोडे सर देखील या ठिकाणी उपस्थित होते. त्यांची उपस्थिती मात्र एक मोठा खेळाडू अजूनही आपण जर पाहिले तरी मॅच पाहण्यासाठी एका कोपऱ्यात योगेश बरोबर ते मॅच पाहतायत. योगेश कदम आणि महेश डोईफोडे. मी मॅडमना विनंती करतोय मॅडम आपण व्यासपीठावर यायचं. आपला सत्कार सन्मान आम्ही करत आहोत. आणि आपला अनुभव ऑल इंडिया पंच म्हणून इंटरनॅशनल रेफरी म्हणून नुकतीच बांगलादेश ढाका या ठिकाणी भारतीय संघाने इराण संघाला पराभूत केलं फायनलमध्ये आणि अजिंक्यपद पटकावलं. 2012ला आपण चॅम्पियन ठरलो होतो. तेव्हा अजितदादा पवार यांनी आपल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना महिला खेळाडू अभिलाषा मात्रे, राणी जोसेफ, सुवर्णा बारटक्के यांना 1 करोड रुपये पारितोषिक दिले होते. आज अजितदादा पवार जे आपले उपमुख्यमंत्री आज आपल्यामध्ये नाही आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल की ज्या माध्यमातून कबड्डी खेळाला एक वेगळी उंची त्यांनी दिली. आणि हा सत्कार एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. प्रो कबड्डी आंतरराष्ट्रीय पंच आरती बारी मॅडम यांचा सत्कार आणि सन्मान आपण करत आहोत. आणि यानंतर आरती बारी मॅडमना विनंती करेन की आपला जो अनुभव प्रो कबड्डी आंतरराष्ट्रीय पंच म्हणून हे आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. विशाल सह्याद्री सांस्कृतिक क्रीडा मंडळ शिवजयंती उत्सव निमित्त आज कबड्डीच्या टुर्नामेंट सेमीफायनल्स फायनल्स आजच आहेत असं कळलं आणि मी सुद्धा आजच आले. मला आमंत्रण दिलं होतं 8 दिवसापूर्वी दादांनी की तुम्हाला नक्की यायचं आहे. चारकोपला टुर्नामेंट घेतली आहे. तर मी म्हटलं की मी आहे बाहेर पण मी प्रयत्न करेन आणि मी आज आले. खरंच छान वाटतंय. एक्सपिरियन्स म्हणायचं तर मी इथूनच सुरुवात केली आहे जिल्ह्याच्या टुर्नामेंटपासून. जिल्हा खेळवूनच वरती गेली आहे, मग राज्य, मग ऑल इंडिया आणि मग आंतरराष्ट्रीय असा प्रवास गाठत गाठत पुढे आली आहे. तर अनुभव एवढंच आहे की पहिली मातीत होती कबड्डी, आता मॅटवर आली. म्हणतात ना काही एक गोष्टी असतात ग्लॅमरस मिळाल्याशिवाय
मोठा होत नाही, ग्लॅमरस पाहिजे असतो प्रत्येक ठिकाणी. आणि आज प्रो कबड्डीने खेळाडूंसाठी आणि पंचांसाठी एक मोठं प्लॅटफॉर्म तयार करून दिलं, एक ग्लॅमरस आला. आणि आपल्या खेळाडूंना जसं क्रिकेटच्या खेळाडूंना, प्लेयरला लोक ओळखतात, एक फेस व्हॅल्यू मिळाली, तीच आज प्रो कबड्डीमुळे मोठ्या मोठ्या कबड्डीच्या खेळाडूंना फेस व्हॅल्यू मिळाली. आज तुम्हाला माहितीच असेल, आपल्या उपनगरचे रिशांक असेल किंवा अर्कम असेल, असे मोठे मोठे खेळाडू आहेत ज्यांना आज प्रो कबड्डीमुळे ओळखलं जातं. तर खरंच प्रो कबड्डी असंच नाही म्हणणार, अशा आत्ता बऱ्याच लीग येण्याच्या वाटेवर आहेत आणि खेळाडूंचं खूप चांगलं भवितव्य होण्याच्या वाटेवर आहे. कबड्डीचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे. तर आता जी खेळणारी इथे मंडळी आहेत, मुलं आहेत, हे उज्ज्वल भविष्य त्यांना खूप छान आणि उत्तम पद्धतीने मिळणार आहे. तर त्यांनी त्याचा उत्तम पद्धतीने सराव करावा, नियमितप्रमाणे फिटनेस करावा आणि या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने आपली प्रॅक्टिस करून नक्कीच प्रयत्न करावा. कारण की प्लॅटफॉर्म नुसताच प्रो कबड्डीचा नाही आहे, तर गव्हर्नमेंट जॉब म्हणा, रेल्वेमध्ये जॉब म्हणा, आता आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी या सगळ्या माध्यमातून, स्पोर्ट्समधून खूप ठिकाणी जॉब अवेलेबल होतात. तर इथे बसलेले प्रेक्षक असतील तर त्यांना पण मी हेच सांगेन की मुलांना खेळासाठी नियमित थोडासा का असेना पण वेळ द्यायला पाहिजे. मैदानापासून कुठेतरी आपली मुलं दूर जात आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडिया आला, मोबाईल आला आणि त्याच्यामध्ये कुठेतरी गुंतून राहण्यापेक्षा 2 तास मैदानावर गेलेले नेहमीच चांगले. तर या सगळ्यातून मी तुम्हाला आज एवढं सांगेन की विशाल सह्याद्री सांस्कृतिक क्रीडा मंडळाने ही जी काही टुर्नामेंट कबड्डीची घेतली आहे, ती वर्षानुवर्ष अशीच टुर्नामेंट घेऊ देत आणि जिल्ह्याच्या, उपनगरच्या आमच्या या खेळाडूंना चांगली संधी मिळू दे खेळायची. आणि आज मला विशाल सह्याद्री सांस्कृतिक क्रीडा मंडळांनी आज शिवजयंती निमित्त जो काही कबड्डीची टुर्नामेंट घेतली, त्याला मला इथे बोलवलं, आमंत्रण दिलं, त्याबद्दल मी खूप खूप त्यांची आभारी आहे. धन्यवाद. या ठिकाणी मी राजू मामा खंकाळ यांचा सत्कार करण्यासाठी सह्याद्री बँक संचालक विजयजी शेलार यांना विनंती करते. आपण राजू मामा खंकाळ आपला सत्कार आणि सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. सेवाभावी संस्था, समाजसेवक असं योगदान विजयजी शेलार सह्याद्री बँक संचालक यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. मनीष कवर होते ना स्टेजवर थोडंसं? हां, थँक्यू राजेंद्रजी. पुन्हा बक्षिसं आलेली आहेत. 3ला 2000 चालूच आहे बघा. म्हणून दादा चव्हाण यांच्याकडून पारितोषिक चालूच आहे. एका चढाईमध्ये 3 गुण मिळवा आणि 2000 रुपयाचं पारितोषिक मिळवा. मनोज दादा चव्हाण, एकदा मनोज दादा चव्हाण साहेबांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. कमॉन. यानंतर जतीन दादा विनायक पाटील यांचा सत्कार करण्यासाठी मी, ओके, धन्यवाद, थँक्यू. जतीन दादा विनायक पाटील आमच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांची उपस्थिती आम्हाला लाभते, जतीन दादा विनायक पाटील आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक आभार. राजू मामा थँक्यू. जबरदस्त. 11 नंबर, 1 नंबर दोन्ही भोईटे बंधू आहेत आपल्या नगरातले.
सह्याद्रीनगरचा खेळाडू, या आपल्या परिसरातील स्थानिक खेळाडू भोईटे. चढाईसाठी जर्सी नंबर 1 शंभूराजे विरुद्ध युवा क्रीडा संघाकडून चढाई करत असताना तुषार 6च्या कव्हर मध्ये आतमध्ये जाऊन पॉइंट मिळवण्याचा प्रयत्न आणि जयेशला टिपतोय. क्या बात है. पहिल्या दिवशी आपण पाहिलं स्थानिक खेळाडू तुषार भोईटेला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाला. मयूर कमल पाष्टे अभिनंदन. धन्यवाद अजय बारी साहेब आणि आरती अजय बारी मॅडम, आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आणि आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल सर्व मान्यवरांचं विशेष आभार. बघा आज नवमहाराष्ट्र मंडळाचे कित्येक खेळाडू आपल्याला पाहायला दिसत. जसं या ठिकाणी पोटे पण आलेला आहे, राहुल मोठे पहिल्या दिवशी काल नव्हते. काल आम्ही म्हणत होतो की हेमंत नारिंगरेकर, केतन, राहुल कोण कोण कुठेकडे, मात्र सगळेजण वेगवेगळ्या कामामध्ये व्यस्त आहेत. मात्र आज त्यांना कळलं एक मोठी स्पर्धा आहे. विशाल सह्याद्रीची स्पर्धा जरी इथे आतमध्ये छोटी असली तरी सुद्धा या स्पर्धेचे पडसाद खूप छान इम्पॅक्ट मुंबई उपनगरातील वेगवेगळ्या खेळाडूंना आणि वेगवेगळ्या संघांपर्यंत पोहोचलेली आहे. कारण VK स्पोर्ट्सवर ही स्पर्धा लाईव्ह आहे. या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. VK स्पोर्ट्स, मनीष भंडारी, विकेश, कविश भंडारी जे आमचे अपडेटर आहेत. बॅक दाखवली आणि कव्हर सक्सेसफुल. पॉइंट युवा. बघा 7-8 मॅच खूप छान चालू आहे. फायनल आहे ब गट आणि यानंतर अ गट अजून रफ अँड टफ. पहिला पुकार सक्षम क्रीडा मंडळ मालाड, पार्ले महोत्सव विले पार्ले. फर्स्ट कॉल टीम कोच, टीम मॅनेजर ए ग्रुप, प्रथम श्रेणी पुरुष गट. पहिला पुकार 4च्या कव्हर मध्ये. चढाईसाठी आपण पाहतो जर्सी नंबर 3 महत्वाची कामगिरी जय शेट्टी, संघाचा तारणहार, आधारस्तंभ. जोपर्यंत जय शेट्टी आहे तोपर्यंत आशा, उम्मीद, ये आशा का किरण है. बहुत ही बढ़िया क्रिकेट कबड्डी पटू है, बॉक्स क्रिकेट भी बेहतरीन खेलते. बहुत सारे ऐसे खिलाड़ी जो क्रिकेट भी बहुत बढ़िया खेलते हैं और कबड्डी भी, इसमें से ये खिलाड़ी. और ये बोनस, वडील एक जबरदस्त खेळाडू होते, भाऊ स्वतः कृष्णा आपण पाहतोय. त्यांचे कोच आलेत आज. तुषार 4च्या कव्हर मध्ये. थर्ड रेड आहे. आणि अशोकजी चव्हाण साहेब यांच्याकडून मंडळासाठी 5,000 रुपयाची देणगी स्वरूपात सदिच्छा भेट आलेली आहे. त्याबद्दल त्यांच्या आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. अशोकजी चव्हाण साहेब यांच्याकडून रुपये 5,000 रोख देणगी स्वरूपात. धन्यवाद अशोकजी चव्हाण साहेब, आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. फटाक्यांची आतिषबाजी आणि भारतीय संघाने पाकिस्तानवर विजय प्राप्त केलेला आहे. फटाके वाजतायत. ही फटाक्यांची आतिषबाजी. सूर्या पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये. स्वप्न पूर्ण होतं ते पुन्हा एकदा T20 फिर एक बार घर लेकर आएंगे. चला सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय, भारताने पाकिस्तानवर पराभव केलेला आहे. जोरदार टाळ्या हो द्या. बोलो भारत माता की, भारत माता की. वंदे. वेल डन. इंडिया बीट पाकिस्तान. कोलंबो. सुपर 8 साठी क्वालिफाय.
एका चढाईत 3 गुण, 2000 रुपयाचं पारितोषिक मनोजदादा चव्हाण यांच्याकडून. बघूया कोणता तो खेळाडू जो एका चढाईमध्ये 3 गुण मिळवतोय आणि ते पारितोषिक या ठिकाणी मिळवणार. फायनल चालू आहे. अंतिम सामना प्रथम श्रेणी पुरुष गट. दुसरा पुकार सेकंड कॉल. पार्ले महोत्सव स्पोर्ट्स अकॅडमी विले पार्ले, सक्षम क्रीडा मंडळ मालाड या दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार. टीम कोच टीम मॅनेजर आपण याची नोंद घ्या. भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवलेला आहे. विजयी भव सूर्यकुमार यादवची टीम. सात गुण आणि कवर. क्या बात है. 8 गुण युवा उजव्या बाजूचा संघ. हाफ टाइम चेंज द कोड. 8 गुण जो आपल्याला लाल आणि व्हाईट जर्सी मध्ये संघ पाहायला मिळतो. युवा 8 गुण. 11 गुण ब्लू जर्सी मधला संघ शंभूराजे बोरिवले. 11 गुण. 8 गुण युवा बोरिवली. 3 गुणांची आघाडी. बघा 17 नंबर छोटा खेळाडू आज मैदानात उतरला होता मगाशी चढाईसाठी. 2 पॉइंट मिळवले. टीम कोच टीम मॅनेजर. अंतिम सामना प्रथम श्रेणी पुरुष वरिष्ठ गट अ गट, सक्षम क्रीडा मंडळ मालाड, पार्ले महोत्सव स्पोर्ट्स अकॅडमी विले पार्ले या दोन्ही संघांना खेळण्याच्या दिशेने दुसरा पुकार सेकंड कॉल. एका चढाईत 3 गुण मिळवा आणि निश्चितपणे आदरणीय सन्माननीय मनोजदादा चव्हाण साहेब यांच्याकडनं 2000चं पारितोषिक मिळवा. $5,000 पुन्हा एकदा. देखो ये रुकने वाले नहीं. शेयर मार्केट बढ़ रहा है. आपको अपना खेल दिखाना होगा. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. पॉइंट मिलते हैं, बनाने वाला चाहिए. आणि मनोजदादा चव्हाण साहेब झुकेगा नहीं. बहुत बढ़िया खिलाड़ी है. किंग मेकर टॉपर मनोजदादा चव्हाण साहेब. कुछ लोग खास होते हैं, कुछ लोग हिंदुस्तान का विश्वास होते हैं, लेकिन बहुत सारे ऐसे निश्चित तौर पर शख्सियत व्यक्तिमत्व होते हैं जो अपने आप में बड़ा इतिहास होते हैं. वह है मनोजदादा चव्हाण साहेब. बहुत ही अलग व्यक्तिमत्व. 2-1-2 5च्या कव्हर मध्ये जय शेट्टी. 8-11 ही मॅच देखील चांगली होणार. फायनल ब गट यानंतर वरिष्ठ गट आपण बघणार आहोत. ज्या वरिष्ठ गटामध्ये फायनलला आहेत 2 संघ. एक आहे सक्षम मालाड आणि दुसरा आहे पार्ले महोत्सव विले पार्ले. एक तानाजी नगर, लक्ष्मण नगर, कुरार विलेज, मालाड पूर्व, अप्पापाडा या परिसरातील खेळाडू. दुसऱ्या बाजूला पार्ले महोत्सव, वमन दुपाशी मैदान, विले पार्ले पूर्व. आणि 1-2 आणि बघूया 1-2-3 आणि आता बघूया चौथा पण येणार का. 1-2 का 4. अनिल कपूर स्टाईल झकास होणार का. बघूया. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. 1 2 3 4. बघूया. नाही अजूनही
आणि एका चढाई 4 गुण. जय शेट्टी, जोरदार टाळ्या होऊ द्या. 2000 लागू. खेळाडूचं नाव लिहून घ्या, जय शेट्टी. डू ऑर डाय, थर्ड रेट. भोईटे आपल्या सह्याद्रीनगरचा खेळाडू, स्थानिक खेळाडू आहे. युवा क्रीडा संघ, आपल्या संघाचा ऑल आउट वाचावा लागेल. बघूया 6च्या कव्हर मध्ये नाही, पूर्ण सेट आहे. त्या प्रकारे संघाचा ऑल आउट वाचावा लागेल. प्रयत्न सुरू आहे. डू ऑर डाय, थर्ड रेट. कव्हर वसंत साबळे यांच्याकडून 5 पॉइंट साठी 5000 रुपये आणि मनोजदादा चव्हाण यांच्याकडून 5 गुण 5000, म्हणजे एका खेळाडूला 5 पॉइंट मिळवले तर 10,000 रुपये मिळणार आहे. चला या पाहुण्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. हे सगळं तुम्हाला सह्याद्री नगर मध्ये विशाल सह्याद्री सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या स्पर्धेमध्येच पाहायला मिळेल. कारण आम्ही आतापर्यंत इस्लामपूर, सांगली, वाई, पाचगणी, नाशिक, पुणे वेगवेगळ्या ठिकाणी गेलोय. पालघर, ठाणा 1000, 1500, 1100, 555. मात्र इथे आलो आणि भले मी पण चारकोपचाच आहे. हा बरोबर आहे. साहेबांनी हे पण सांगितलंय की आतमध्ये सेटलमेंट चालणार नाही, नो फिक्सिंग. नंतर आम्ही आहोत इकडे तयार आहोत. 5 पॉइंट 5 गुण एका चढाईत. उंचपुरा चढाईपटू शंभूराजे या अगोदर 2000चा पारितोषिकाचा मानकरी ठरलाय. जय शेट्टी एका चढाई 4 गुण. बघूया उंचपुरा चढाईपटू ज्याला चांगली उंची लाभलेली आहे. बघूया त्या उंचीचा फायदा उचलणार का. एकेकाळी सागर बांदेकर सरांना आपण पाहायचो, मात्र तितकेच बलवान पण ते होते. महिंद्रा अँड महिंद्रा. आज आपण व्यावसायिक वेगवेगळे संघ पाहतो. महिंद्रा संघ आता नाही आहे, एअर इंडिया पण. आणि लेफ्ट टर्न 6च्या कव्हर मध्ये नाही, पूर्ण सेट आहे. आपण पाहतोय तुषार भोईटे आपल्या सह्याद्री नगर मधील खेळाडू आहे जो युवासाठी प्रयत्न करणार आहे. आणि आता जय शेट्टी ज्याचे वडील कबड्डीपटू, भाऊ कबड्डीपटू, जो मागे बसलाय कृष्णा शेट्टी, आणि लहान स्वतः जयेश हा देखील कबड्डीपटू. पूर्ण घराला कुटुंबाला कबड्डीचा वारसा लाभलेला आहे. पुन्हा एकदा टर्नला कापण्यामध्ये यशस्वी होणार का बघूया. कटिंग करायला गेले होते, होऊ शकलं नाही. एम्प्टी रेट. बघूया टच करून जाणार, थर्ड रेट साठी खेळणार का पाहणं गरजेचं राहील. कारण टच करून जातात म्हणजे मनामध्ये हाच प्रश्न आहे की थर्ड रेट येणार का. थर्ड रेट 18-9 चढाईसाठी शंभूराज या संघाकडून. अंतिम आणि चांगला अँकल होल्ड. पॉइंट युवा 10-18. सावकाश 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 सावकाश, रिलॅक्स होऊ द्या, घाई करू नका. वसंत साबळे यांच्याकडून 5 पॉइंट मिळवले 5000. मनोजदादा चव्हाण यांच्याकडनं 5 गुण. चढाईत स्प्रे 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 स्प्रे. चांगली कव्हर डॅश. बोनस युवा पॉइंट शंभूराजे 19-11. तिसरा आणि अंतिम पुकार. लक्षात ठेवा, खेळण्याच्या दिशेने तयार राहायचंय. टीम पार्ले महोत्सव स्पोर्ट्स अकॅडमी विले पार्ले, सक्षम क्रीडा मंडळ मालाड या दोन्ही संघांनी खेळण्याच्या दिशेने तयार राहायचंय. प्रथम श्रेणी पुरुष गट, अंतिम सामना वरिष्ठ गट. तिसरा आणि अंतिम पुकार. सुरू असलेला सामना संपल्यानंतर आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
19 गुण शंभूराजे ब्ल्यू जर्सी मधला संघ निळ्या गणवेशातला आणि ब्ल्यू लाल जर्सी मधला संघ आहे ज्याची गुणसंख्या आहे 13. तर 20 शंभूराजे बोरिवली चढाईसाठी सज्ज युवा क्रीडा मंडळ बोरिवली संघाकडून ज्यांची गुणसंख्या 13. 7 गुण मिळवणार का, कमबॅक करणार का, पाहणं गरजेचं राहील. 6च्या कव्हर मध्ये बोनस ऑन जर्सी नंबर 3. महत्वाचे 2 खेळाडू बाहेर. मॅच ऑन. सह्याद्री नगरचा तारा सितारा युवाचा खेळाडू 2 गुण. मॅच ऑन. 16-20 महत्वाचा चढाईपटू बाहेर आणि अजून एक कव्हर. मॅच ऑन. 17-20 युवा संघ कमबॅक करतोय. पुन्हा एकदा जर्सी नंबर 3 ची कव्हर. सुपर टॅकल ऑन. हा जो ऑल आउट झाला तर 3 आणि 2 5. 17-5-22 बघूया काय मॅच होणार. 17 गुण युवा, 20 गुण शंभूराजे. 3 गुणांच्या आघाडी. शेवटच्या काही मिनिटांमध्ये अतिशय अडीतडीचा सामना. कोण संघ विजयी ठरणार. द्वितीय श्रेणी पुरुष ब गटाचा फायनलचा विजेता युवा की शंभूराजे. विशाल सह्याद्री चषक शिवजयंतीच्या उत्सवानिमित्ताने आपण पाहतोय. प्रमुख आयोजक विशाल सह्याद्री सांस्कृतिक क्रीडा मंडळ आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेचा रणसंग्राम महासंग्राम विशाल सह्याद्री चषक 2026. विशेष सहकार्य सन्माननीय अमित दादा चव्हाण साहेब नवनियुक्त. आपण पाहतोय ज्या प्रकारे नवनिर्वाचित सातारा जिल्हा परिषद सदस्य पिंपोडे बुद्रुक गट दी सह्याद्री सहकारी बँक लिमिटेड मुंबई तज्ञ संचालक आणि आदरणीय सन्माननीय युवा प्रतियश उद्योजक आदरणीय मनोज दादा चव्हाण साहेब या स्पर्धेच्या निमित्ताने या सर्व मान्यवरांचे विशेष सहकार्य आभार. विशाल सह्याद्री चषक फायनलचा सामना सुरू आहे ब गटातील. यानंतर वरिष्ठ गट 3च्या कव्हर मध्ये सुपर टॅकल ऑन. काय घडणार, काय बिघडणार, कौन बनेगा विजेता. 20-17 रोहित राहुल दोघेही आलेत. पाहतायत खेळ कसा सुरू आहे. त्याच्या मागे अजून एक युवा डुवाडाय थर्ड रेड. 3च्या कव्हर मध्ये सुपर टॅकल ऑन. चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय तुषार भोईटे. आणि या ठिकाणी पॉइंट मिळतोय 18-20. 18 गुण युवा, 20 गुण शंभूराजे थर्ड रेड. सुंदर मॅच सुरू आहे. शेवटची 5 मिनिटं. 20 गुण शंभूराजे, 18 गुण युवा डुवाडाय थर्ड रेड. संभायला शेवटची 5 मिनिटं कव्हर. अजून एक पॉइंट. 19-20 आणि आता शेवटचा एकच खेळाडू आहे. 1+2 ची संधी. बघूया 1+2 3 पॉइंट. 1 पॉइंट आणि लोनचे 2. 19 आणि 3 22. आता युवा संघाची गुणसंख्या 22. 2 ने आघाडीवर आणि 20 शंभूराजे. जबरदस्त कमबॅक केलेला युवा संघ बोरिवली 22-20. तुषार भोईटेने 2 पॉइंट आणले.
तर आपल्या सह्याद्रीनगरचा खेळाडू आपण पाहतोय तुषार भोईटे, याच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. भोईटे परिवाराकडून या ठिकाणी 2 गुण तुषार भोईटेने आणले. दोन्ही बंधू यांनी जर 2 गुण मिळवले तर 2000 रुपये. जय शेट्टी कामगिरी करण्यासाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय आणि स्वतः फसतोय का बघूया. आणि कव्हर, क्या बात है. बघा खेळाडू, बघा स्वतः उठलाय तो, बघा लहान मुलगा बसलेला आहे. आनंद गगनात मावेनासा झालाय. 23-20 महत्वाचा चढाईपटू बाहेर. आता कमबॅक करावा लागेल. मात्र 3 गुणांची आघाडी. जबरदस्त कामगिरी. जर्सी नंबर 3 कॅल्क्युलेटिव्ह 6 ची कव्हर, बोनस ऑन, 3 गुणांची आघाडी. सहाच्या कव्हर मध्ये टोटच प्रयत्न आणि अपील करतोय, मात्र कुठल्या प्रकारचा परिणाम नाही. 20-23 3 गुणांच्या आघाडी. शंभूराजे गुणसंख्या 20-23. युवा कमबॅक करणार का. आणि आता मात्र पॉइंट घेतोय. आता 20 ची 21-23 2 गुणांची आघाडी. तिसरा आणि अंतिम पुकार देऊन झाल्याची नोंद घ्या. अवगड, सक्षम, मालाड, पार्ले महोत्सव, विले पार्ले. तिसरा आणि अंतिम पुकार. सुरुवातीला सामन्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तुषार भोईटे 2 गुण 2000 रुपये. तुषार चढाईसाठी सज्ज. उजव्या कोपऱ्याकडून राईट कॉर्नर लेफ्ट टर्न सज्ज. शांत मॅच. 23-21 2 गुणांची आघाडी. बघूया शेवटच्या काही मिनिटांमध्ये काय घडणार. जो काही करता करविता हा खेळाडू, नाव आहे जय शेट्टी, शंभूराजे संघाचा आधारस्तंभ. 2 गुणांची पिछाडी आहे. भरून काढणार का. आणि 1 पॉइंट आलेला आहे. 22-23 अतिशय अडीतडीचा सामना. टाइम आउट. 22-23. बघूया आता कोणाची थर्ड रेड पहिली येणार, काय घडणार. 22 शंभूराजे, ब्लू जर्सी, व्हाईट शॉर्ट्स, रेड आणि ब्लू मध्ये युवा, ज्यांची गुणसंख्या 23, यांची 22. एका गुणाची आघाडी. आणि बघूया आता पहिली थर्ड रेड कोणाची येणार. युवा टाइम आउट ओव्हर. चला सक्षम, मालाड, पार्ले महोत्सव तयार राहा. डुआ डाय थर्ड रेड साठी. तुषार भोईटे चढाईसाठी. आणि ओ काय घडलं बघा. पॉइंट. मॅच इक्वल. 23-23. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. गुणसंख्या 23-23. कोण बनेगा विजेता. अतिशय अडीतडीचा सामना. 4 ची कव्हर. जयेश शेट्टी संघाचा आधारस्तंभ 2 पॉइंट घेऊन संघाची इक्वल गुणसंख्या. शेवटची 2 मिनिटं. 2 मिनिटं म्हणजे 4 रेड. 2-2 संधी मिळणार. मात्र रेडर कोण आहे याच्यावर जबाबदारी. आणि पॉइंट 24-23. 24-23. 24 शंभूराजे, 23 युवा. अतिशय अडीतडीचा सामना. चोवीस 23. टाइम आउट. टीम शंभूराजे. गुणसंख्या आपण पाहिलेली आहे. अतिशय अडीतडीचा सामना पाहायला मिळतोय.
नकार सुपरस्टार संदीप सुशील डोकेरेटर. संदीप इकडे या तुम्ही. हो संदीपजी नंतर तिकडे. हा जुने खेळाडू बरोबर आठवण येते. मग सुशील चव्हाणचा सत्कार केला आम्ही. विशाल सह्याद्री. येस 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 विशाल सह्याद्री. सुमित कुठे आहे सुमित? सुमित कदम. मग काल आम्ही तीच आठवण काढली मगाशी. दीपक चव्हाण, सुमित चव्हाण, प्रदीप चव्हाण आणि खो खो मध्ये तू विकी चव्हाण. मनसे मस्त होता 2008. डेकोरेटर चाललंय काय तुम्ही? बसा इकडे तुम्ही पण. अप्पांचा विषय लय हार्ड आहे आणि अप्पांकडे क्रेडिटचं कार्ड आहे. अप्पालाही भारी आहेत. अप्पा जाम भारी. चला बघा सह्याद्रीनगर प्रीमियर लीग जिंकलेले ओनर पण इकडे आहेत. सुशील डेकोरेटर संदीप. निरीक्षक आणि सरपंचाने निर्णय दिल्यानंतर तो निर्णय दोन्ही संघाचे कर्णधार प्रशिक्षक बाकी खेळाडू मागे व्हा. जयेश तू मागे हो. 7 नंबर 7 नंबर बोलतात ना अविनाश सर आहे तिथे. जयेश थांब सांगतील ते. मागे होतो. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. आयोजकांच्या वतीने देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या डिसिजन आणि निरीक्षक देखील सांगतायत. चला सामन्याला सुरुवात करा.
पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील, आयोजकाने देखील सांगितलेलं आहे. चला लवकर निरीक्षक यांनी दिलेला निर्णय दोन्ही संघांना बंधनकारक राहिल्याची नोंद घ्या. जिग्नेश सर, जिग्नेश मोरे सर, जिग्नेश मोरे सर, आपण निर्णय द्या. तुम्ही निर्णय द्या. तुम्ही निर्णय द्या लवकर. मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशन कार्यकारिणी सदस्य मनोज मोकल सर यांनी सांगितलेलं आहे की आयोजन समिती आणि निरीक्षक हे जो निर्णय देतील तो मान्य राहील. मनोज मोकल सर, धन्यवाद. ओके ओके. चला फायनल बघण्यासाठी सर्व प्रेक्षक वाट बघा. तिकडे लहान मुलांची कबड्डी पण चालू आली. काल फक्त बघायला आले होते. अजून 3-4 दिवस असती तर यांची टीम झाली असती तयार. छोटे पाटील, चला बाबू या इकडे आता. छोटे छोटे चला बसा बसा, मॅच चालू होते. चला बसून घ्या. विघ्नेश पाटील 3 पॉइंट बघा इकडे. स्वतः टच करतोय, स्वतःच क्रॉस करतोय. विघ्नेश पाटील बक्षीस घेऊन जा आपलं. चला लवकर. उपनगर कार्यकारिणी सदस्य मोकल सर देखील त्या ठिकाणी आहेत आणि निरीक्षक आयोजन समिती जो निर्णय देईल तो आता मान्य करावा लागेल. चला मॅच स्टार्ट करायची आहे, अन्यथा या ठिकाणी या सामन्याचा निकाल दिला जाईल. दोन्ही बोरिवलीचे संघ आहेत, काळजी घ्या. चला मागे वा दोन्ही. फायनल बाकी आहे. अ गटातील दोन्ही संघ तयार आहेत. अक्षय तावडे तयार आहेत ना? येस जितू सर. चला
नाहीतर मग प्राईज डिस्ट्रीब्युशन स्टार्ट करू फर्स्ट आणि सेकंड. अ गट ब गट. चला लवकर. दोन्ही संघांना विनंती राहील. अ गट. अ गट पार्ले महोत्सव स्पोर्ट्स अकॅडमी विले पार्ले आणि मी विनंती करेन सक्षम क्रीडा मंडळ मालाड या दोन्ही संघाने क्रीडा नगरीच्या जवळ उपस्थित राहायचं आहे. संदीप चव्हाण सुशील डेकोरेटर सहकार इकडे या. पॉझिटिव्ह रिलीफ मॅनेजमेंटचे डायरेक्टर किरण देसाई सर यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. किरण देसाई सर ज्यांनी कित्येक आपल्या सह्याद्रीनगरमधील उच्च शिक्षित खेळाडूंना विद्यार्थ्यांना चांगला रोजगार नोकरी उपलब्ध करून दिली. पॉझिटिव्ह रिलीफ मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष एक कुटुंबाचा आधार म्हणून त्यांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. नवनवीन खेळाडूंना चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिले असे किरण देसाई सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी किरण देसाई सरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत. पॉझिटिव्ह रिलीफ मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने उत्कृष्ट चढाई पकड स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू ब गट अ गट ही बक्षिसं आपण देणार आहोत. आणि ट्रॉफी फार मोठं योगदान अमित सावंत आणि मॅन ऑफ द मॅच चषक सौजन्य. चला लवकर. चला आयोजन समिती तुम्ही निर्णय द्या कारण आपल्याला आपली स्पर्धा पूर्ण करायची आहे. अजून फायनल बाकी आहे अ गटाची. आपण त्या निर्णयामुळे मॅचला डिले उशीर झालेला बघा. शेवटची 1-2 मिनिटं बाकी असताना जवळपास 15-20 मिनिटं अर्धा तास झाला. लवकर विवेक. असं असं बोलू नका. थांबा मागे व्हा. पुढे पुढे येऊ नका तुम्ही. पुढे येऊ नका. कृष्णा कृष्णा चला अन्यथा पुढील 1 मिनिटामध्ये निर्णय झाला नाही तर दोन्ही संघ बाजूला होतील आणि लगेचच पुढच्या मॅचला सुरुवात करणार आहोत. चला पुढील 1 मिनिटामध्ये मॅच सुरू नाही झाली तर दोन्ही संघांना बाजूला करा आणि मॅच फायनल आपण अ गटाची सुरुवात करणार आहोत. आयोजन समिती वारंवार आम्हाला हेच सांगतायत की पुढच्या मिनिटामध्ये मॅच चालू होणं गरजेचं आहे. कारण निरीक्षक आयोजन समिती वारंवार सांगितल्यानंतर आम्ही तेच बोलतोय तुमच्याशी. डिसिजन दिलेला पंचांनी मान्य नाही. 2 मिनिटं वेट करणार त्यानंतर मॅच डायरेक्ट संपवणार आहेत आणि नंतर फायनल. येस 10:50 झालेले आहेत. 10:59 11 वाजलेले आहेत. पुढच्या 2 मिनिटात सक्षम दोन्ही आलेत. हे काय इथे दोन्ही संघ आलेत. सक्षम आलेले आहेत. पार्ले महोत्सव पण आलेले आहेत. पुढील जर 1-2 मिनिटात मॅच सुरू झाली नाही तर ब गट ही मॅच बाजूला होईल आणि आपण फायनल चालू करणार आहोत. वरिष्ठ गटाची फायनल स्टार्ट करणार. अ गट 1 मिनिट संपलेला आहे. पुढच्या 1 मिनिटामध्ये लवकर 59 58 57 56 55 54 53
52, 51, 50, 49, 48, 47. चला पॉइंट दिलेल्या पंचानी स्पोर्ट्समॅनशिप झालेली आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या दोन्ही संघांसाठी. बोला गणपती बाप्पा जय महाकाल. निरीक्षक पंच आयोजन समिती या सर्वांचे आभार. चला मॅच स्टार्ट करूया. 24-23. चला लवकर सचिन सर. टाइम आउट घेतलाय का इकडे? टाइम आउट संपलेला आहे. चला चला तुषार कदम यांना विनंती करतोय तज्ञ संचालक हेमंतजी निंबाळकर यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. जसी नंबर 3. चला बघूया काय घडतंय उर्वरित मिनिटांमध्ये. 6च्या कव्हर मध्ये चराईसाठी जसी नंबर 3 23 गुण शंभूराजे. 24 युवा एका गुणाची आघाडी आहे. चराई करण्यासाठी सज्ज. 23-24. काही सेकंदामध्ये काय घडणार बघूया. शेवटची बझर सेकंड स्टार्ट इम्पॉर्टंट ही रेड असणार आहे. चराईसाठी सज्ज होतोय 5च्या कव्हर मध्ये. 23-24 निश्चितपणे अतिशय अडीतडीचा सामना. शेवटची 2 मिनिटं आणि या ठिकाणी पॉइंट मिळवलेला आहे. आणि आता 24-24 पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. 24-24. 24 शंभूराजे. चारची कव्हर आहे एका बाजूला. बघूया काय घडणार. 24-24 अतिशय अडीतडीचा सामना समान गुणस्थितीमध्ये. अंतिम सामना विशाल सह्याद्री चषक ब गट. बघूया शेवटच्या काही मिनिटांमध्ये काय घडणार. जयेश शेट्टी महत्वाचा चढाईपटू संघाचा 4च्या कव्हर मध्ये. सहज आणि थर्ड रेड डू ऑर डाय. थर्ड रेड 25-24 डू ऑर डाय. थर्ड रेड 1 मिनिट शेवटचं लास्ट मिनिट डू ऑर डाय. थर्ड रेड आणि 2 गुण महत्वाचे 2 गुण आपण पाहतोय. 2000चं पारितोषिक लागू झालेला आहे का बघूया. अतिशय अडीतडीचा सामना आणि कव्हर सक्सेसफुल. अप्रतिम मॅच. 25-27. 27 गुण युवा 25. 4च्या कव्हर मध्ये टचवर आता पकडलेला आहे. 25-27.
अतिशय अडीतडीचा सामना. 2 गुणांची आघाडी. युवा 27-25 शंभूराजे. आणि ज्या प्रकारे मॅच मध्ये या ठिकाणी 1 पॉइंट मिळालेला आहे. 26-27 एका गुणाने विजय. युवा क्रीडा संघ बोरिवली विजयी ठरतोय एका गुणाने. व्हॉट अ मॅच. ज्याने मॅच आणली होती त्यानेच कव्हर मध्ये प्रयत्न केला आणि 2 गुण. बघा एवढी मॅच जवळ आली होती. 2 ची लीड होती. फक्त वेळ काढूपणा करायचा होता. 2 रेड मोठ्या लॉंग रेड मारायच्या होत्या. पॉइंट साठी ट्राय केली कारण पॉइंट आणले होते. 2 पॉइंट. चला दोन्ही संघाने एकमेकांना भेटायचं आहे. चला दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. अप्रतिम मॅच. सुंदर सुंदर. मी विनंती करते सक्षम क्रीडा मंडळ मालाड आणि पार्ले महोत्सव स्पोर्ट्स अकॅडमी विले पार्ले. मला वाटतं अविनाश पांडव सरांची या वर्षातली पहिली स्पर्धा जे फायनल जिंकले. अभिनंदन. या सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हे पारितोषिक देण्यासाठी मी विकी चव्हाण यांना विनंती करतोय. व्यासपीठावर किरण देसाई सर. विकी चव्हाण आपणास विनंती करतोय. प्लेयर ऑफ द मॅच किरण देसाई केडी पण वरती या. प्लेयर ऑफ द मॅच या सामन्याचा. चला बोला गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. चला धन्यवाद. प्लेयर ऑफ द मॅच सक्षम. मी विनंती करतो युवा क्रीडा संघ बोरिवली या मॅच मधील फायनलचा प्लेयर ऑफ द मॅच ठरतोय सक्षम. जोरदार टाळ्या होत्या सक्षम साठी. काय ना त्याचं सक्षम आहे की अमित रांगवण. अमित रांजवण व्यासपीठावर या. स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू अमित रांजवण वरती या. चला सामनावीर या. अमित रांजवण. अमित रांजवण कुठे आहेत. अमित भोईटे तुषार भोईटे आपल्या 2000चं पारितोषिक घ्यायला यायचं आपण. पहिलं प्लेयर ऑफ द मॅच अमित रांजवण. आणि नंतर 2 पॉइंट कोणी घेतले ते सांगा. नंतर 2 पॉइंट कोणी घेतले. प्रेम. तुषारचं अगोदर लिहिलंय. प्रेम वरती या. प्रेम 2000चं पारितोषिक. तुषार तुषार. चला दोन्ही टीम लाईन अप प्लीज. मी पंचांना विनंती करतोय मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सर्व पंच या अगोदर थोडं साईडला सर्वांनी थांबा. आधी थांबा. येस थांबा. पहिला पंचांचा सत्कार करायचा नंतर मॅच चालू होणार आहे. थांबा थोडा वेळ आहे. थांबा. मान्यवरांनी बसून घ्यायचंय. मान्यवरांनी बसून घ्या. थोडा वेळ.
तर सत्कार पहिला पंचांचा निरीक्षक या स्पर्धेसाठी आहेत.